गुड इव्हनिंग एव्हरीवन. मुलांना आवाज येतोय? चेक करा. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही सेम येत आहे किंवा आवाज येत आहे, दोन्ही ऐकायला येत आहे? कमेंट करा. येत आहे सगळ्यांना? सिद्धी, मयूर, यश, सार्थक, समीक्षा यांना आवाज येतोय. बाकीच्यांचे काही कमेंट आलेले नाही. तुम्हाला आवाज येतोय? बोर्ड दिसतोय क्लिअर तुम्हाला? काही अडचण नाही ना? तर ओके, आपण सुरुवात मग. तर अँड रेडिएशन या कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमध्ये मग काही पॉईंट आपण कंप्लीट केलेले होते, काही क्वेश्चन पण कंप्लीट केले होते, काही क्वेश्चन्स बाकी होते ते आपण आज कंटिन्यू करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 24. हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025, 2023 आणि 2021 ला. तर क्वेश्चन लक्षात घ्या आणि काय दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की इफ द टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज इन्क्रीज बाय 50%, म्हणजे सुरुवातीला काही ना काही टेम्परेचर असेल. आपण मानून घेऊ की इनिशियली टेम्परेचर याचं T1 इज इक्वल टू Ti. हे तर आवाज येत नाही. ओके, बऱ्याच जणाला आवाज येत नाहीये, मी चेक करतोय तरी. आता येतोय का सगळ्यांना आवाज? आता येतोय आवाज? आवाज येत आहे का आता? चेक करा सगळ्यांना. ओके, तर लक्ष द्या. मग आपण काही अडचण नाही आहे बाकीच्यांना. आता आवाज येतोय आणि व्हिडिओ पण दिसतोय, लक्ष द्या. तर आपण कंटिन्यू करतोय. बघा, क्वेश्चन विचारला गेला आहे हा सीईटी 2025, 2023 आणि 2021 ला. तर 3 एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन काय आहे बघा, इफ द टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज इन्क्रीज बाय 50%, म्हणजे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हे 50% ने इन्क्रीज जरी झालं, then the increase in the amount of energy radiated by it is nearly. तर क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड आहे ना, किती हीट रॅडिएट होईल तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, सुरुवातीला त्यांनी काय दिलं की इनिशियली आपण कन्सिडर करून घेऊ की याचं टेम्परेचर आपण T1 घेतलंय. मग फायनल टेम्परेचर दॅट इज T2 इज इक्वल टू कितीने इन्क्रीज होत आहे? 50% न, म्हणजे ओल्ड टेम्परेचर आहे T आणि याच्या 50% न परत इन्क्रीज झालं, दॅट इज 50% ऑफ T म्हणता येईल. तर याला आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊ. मग T प्लस इथं 50% चा अर्थ असा होईल 50 डिवायडेड बाय 100 ऑफ काय असेल T. सो इथं T आहे तसंच प्लस 50 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती असेल? 0.5 T. दॅट इज न्यू टेम्परेचर T2 इज इक्वल टू बघा T प्लस 0.5 T, दॅट इज किती होईल? 1.5 T. ठीक आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे बघा. Then the increase in the amount of energy radiated by it is nearly. तर किती हीट रॅडिएट होईल? तर क्वांटिटी ऑफ हीट किंवा अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड फाइंड करण्यासाठी बघा, तर सुरुवातीला आपण याची क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड म्हणजे आपण एमएसयू पॉवर किंवा रॅडियंट पॉवर कन्सिडर करू. दॅट इज R1 इज इक्वल टू घेतलाय आपण R. तर दुसरा काय म्हणताय मग याची कितीनं इन्क्रीज होईल? दॅट इज डेल R आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज इन्क्रीज इन तर हीट रॅडिएटेड. ठीक आहे, मग सुरुवातीला काय करू आपण, तर R1 इज इक्वल टू इनिशियली R आहे, आपण R2 कॅल्क्युलेट करून घेऊ आणि मग या दोघांमध्ये असणारा डिफरन्स म्हणजेच काय राहील? डेल R जो आपल्याला फाइंड करायचा आहे, दॅट इज इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ एनर्जी रॅडिएटेड. मग R2 कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा इक्वेशन कसं लिहाल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. बाय स्टीफन्स लॉ ऑफ रॅडिएशन.
काय म्हणतात स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन, दॅट इज एमिसिव्ह पॉवर किंवा क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स काय होते ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बरोबर. मग याला असं लिहिता येईल दॅट इज आर इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू टी रेस टू 4. इथं आर घ्या किंवा याच्याऐवजी पाहिजे तुम्ही ई पण लिहिता येईल. दॅट इज एमिसिव्ह पॉवर. आता पहिल्यासाठी इथं R1 लिहिता येईल, इथं T1 घेऊ इक्वेशन 1 आणि सेकंड इक्वेशन कसं लिहाल R2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू T2 रेस टू पॉवर 4 याला दिलं इक्वेशन 2. आपल्याला R2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज R2 डिवाइडेड बाय R1 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू T2 रेस टू 4 डिवाइडेड बाय कॉन्स्टंट इंटू T1 रेस टू 4. बघा कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॅन्सल होऊन जाईल. मग इथं लिहिता येईल R2 डिवाइडेड बाय R1 ची व्हॅल्यूज आहे दॅट इज R इज इक्वल टू यांना कंबाईन करून घेऊ. इथं लिहिता येईल T2 डिवाइडेड बाय T1 त्याचा पॉवर किती असेल 4. सिम्प्लिफाय करू आपण. तर बघा मुलांचा ऑप्शन यायला लागलाय दॅट इज यशचा ऑप्शन डी आलाय, मयूरचा ऑप्शन डी आलेला आहे. ठीक आहे बघू आपण. तर व्हॅल्यूज पुट केली आपण. T2 ची व्हॅल्यूज किती आहे तर बघा 1.5 T डिवायडेड बाय T1 ची व्हॅल्यू किती आहे T त्याचा काय असेल पॉवर 4. T कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथं असं लिहिता येईल आपल्याला दॅट इज R2 डिवायडेड बाय R इज इक्वल टू 1.5 त्याचा पॉवर 4. ठीक आहे. 1.5 म्हणजे किती होईल 3/2 त्याचा पॉवर किती घेऊ आपण 4. बघा आता 3/4 जरी म्हटलं आपण तर 3चा बघा सगळ्यांचा ऑप्शन आला. प्रत्येकचा ऑप्शन डी आलाय, समीक्षाचं डी, पृथ्वीराजचं डी आलाय, ऋषिकेश, माया, प्रीती कांबळे, महेश जगताप या सगळ्यांचा ऑप्शन डी आलेला आहे. चेक करू आपण तरी. बघा आता 3/4 जरी म्हणाल तर 3चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन घेऊ आपण 4 वेळेस. 3 चा 9 आणि हे 9 चा किती होईल 81 डिवायडेड बाय तर इथं राहील तर 4. बघा 2 चा पॉवर 4 म्हणजे 2 चा 4 आणि 4 चा काय येईल 16 म्हणजे 81 डिवायडेड बाय 16 म्हणजे R2 डिवायडेड बाय R इज इक्वल टू बघा आता 16 ने 81 ला डिवाइड करू आपण तर डिव्हिजन जरी केलं तर 16 5 चा 80. ठीक आहे. बघा 6 5 चा 33 आणि 65 चा किती होईल 80 नियर अबाउट किती राहील 5 टाइम्स. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर R2 इज इक्वल टू किती होत आहे 5R. ही झाली आपली न्यू व्हॅल्यू. नीट लक्ष द्या बाळांनो थोडंसं तुमची मिस्टेक होत आहे. म्हणजे एमिसिव्ह पॉवर हा किती होता है इनिशियल एमिसिव्ह पॉवर आपण घेतला R1 इज इक्वल टू R. आता फायनल किती आलाय 5R. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे दॅट इज इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड. किती ना एनर्जी रेडिएट झाली इन्क्रीज झाली म्हणजे एनर्जी रेडिएटेड किती ना इन्क्रीज झाली. आता इन्क्रीज कसं कॅल्क्युलेट कराल तर डेल आर आपल्याला वास्तविकतेत पाहिजे. मग डेल आर इज इक्वल टू काय राहील R2 मायनस R1. R2 ची व्हॅल्यूज किती आहे 5R मायनस R1 ची व्हॅल्यू किती आहे R. 5R मायनस R दॅट इज डेल R इज इक्वल टू किती असेल 4R. म्हणजे एनर्जी किती ना इन्क्रीज झाली नियर अबाउट 4 टाइम्स ऑफ ओल्ड एनर्जी. कळताय बघा सगळ्यांनी ऑप्शन सी सांगितलं होतं तुम्ही R2 कॅल्क्युलेट केलेला आहे हे कळताय तुम्हाला. परत एक वेळा काय आहे ना की मी तुम्हाला रिपीट करतो हा क्वेश्चन पहिले समजून घ्या बाळांनो. बघा इफ द टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज इन्क्रीज बाय 50% म्हणजे सुरुवातीला याचं इनिशियल टेम्परेचर T1 इज इक्वल टू किती आहे T कितीने इन्क्रीज केलं 50% ने इन्क्रीज केलंय. 50% ने इन्क्रीज केलं म्हणजे T2 इज इक्वल टू काय राहील तर T प्लस 50% ऑफ T म्हणजे इथं लिहिता येईल T प्लस 50% म्हणजे किती होईल 50 डिवायडेड बाय 100 ऑफ काय लिहिता येईल T. 100 ने 50 ला डिवाइड केला किती वेळेस भाग जाईल 0.5 मीन्स T प्लस 0.5 ऑफ T म्हणजे T2 इज इक्वल टू किती येईल 1.5 T म्हणू आपण. ठीक आहे. तर त्यावेळेस त्यांनी काय म्हटलेलं आहे देन द इन्क्रीज इन अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे टेम्परेचर T पासून 1.5 T पर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर किती ना याची एनर्जी रेडिएशन इन्क्रीज होईल. तर ओल्ड एनर्जी रेडिएटेड कन्सिडर केलं आपण R. न्यू एनर्जी रेडिएटेड आपल्याला माहित नाहीये तर R2 आपण पहिले फाइंड करून घेऊ जेणेकरून आपल्याला डेल आर फाइंड करायचा. आपला एम काय आहे डेल आर कॅल्क्युलेट करणे दॅट इज चेंज इन एनर्जी. सो त्यासाठी स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन घेतला. काय म्हणतात स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती असेल T⁴. सो R इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू T⁴. इथं लिहिता येईल मग R1 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू T1 काय असेल 4. याला दिलं इक्वेशन 1. सेकंड काय लिहू आपण तर R2 इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू T2 काय असेल 4. याला दिलं इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1
म्हणजे इथं लिहिता येईल R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू T2 रेस टू 4 डिवायडेड बाय कॉन्स्टंट इंटू T1 रेस टू 4. इथं राहील मग R2 डिवायडेड बाय R इज इक्वल टू बघा T2 डिवायडेड बाय T1 रेस टू 4 यांना कंबाईन जरी केलं T2 ची व्हॅल्यूज किती आहे 1.5t डिवायडेड बाय T1 ची व्हॅल्यू किती t त्याचा पॉवर किती आहे 4. म्हणजे R2 डिवायडेड बाय R इज इक्वल टू 1.5t डिवायडेड बाय t त्याचा पॉवर किती असेल 4. tt कॅन्सल म्हणजे R2 डिवायडेड बाय R इज इक्वल टू 1.5 त्याचा पॉवर किती दिसताय 4. मग 1.5 म्हणजे किती होईल 3/2 3/2 रेस टू काय दिसताय 4 3 रेस टू 4 किती होईल 81 आणि 2 रेस टू 4 किती आहे 16 16 ना 81 ला डिवाइड केलं तर अप्रॉक्सिमेटली 5 टाइम्स भाग जाईल. म्हणजे R2 बाय R इज इक्वल टू 5 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर R2 इज इक्वल टू किती होत आहे 5R. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे डेल R पाहिजे डेल R म्हणजे किती होईल R2 मायनस R1. सो R2 किती आहे 5R मायनस R दॅट इज किती असायला पाहिजे 4R. म्हणजे कितीने इन्क्रीज व्हायला पाहिजे 4 टाइम्स इन्क्रीज होईल. कळताय यासाठी करेक्ट ऑप्शन किती असेल सी. हे कळताय सगळ्यांना. काही डाऊट या क्वेश्चन मध्ये बाळांनो. क्वेश्चन टफ आहे. काही अडचणी कमेंट करा. आता ज्यांचा ऑप्शन डी आलेला होता ते सगळे जण कमेंट करा. कळलाय तुम्हाला. ओके मयूर काही अडचण नाही. बाकीचे सय्यद सिद्धी प्रतीक्षा काही अडचण नाही यांना समजलेलं आहे. यांना प्रीती कांबळे त्यांनाही काही अडचण नाही. ठीक आहे. तर मॅक्झिमम जणाला समजलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट दॅट इज 25. काय म्हणताय बघा. अ ब्लॅक स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल R रॅडिएट पॉवर P म्हणजे याची रेडियस दिलेली आहे R त्यावेळेस याचा पॉवर रेडिएशन म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड आहे ना एमिसिव्ह पॉवर किंवा रेडिएंट पॉवर आपल्याला P दिलेला आहे ऍट अ सर्टन टेम्परेचर T. बघा जे दिला आहे आपण ते लिहून घेऊ. सुरुवातीला याची रेडियस R1 इज इक्वल टू घेतली आहे आपण R त्यावेळेस याचा क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड. चला याला आपण E कन्सिडर जरी केला तर E1 इज इक्वल टू काय घेतलं यांनी पॉवर दिलेला आहे P आणि टेम्परेचर दिला आहे T1 इज इक्वल टू किती दिलेला आहे तर T कन्सिडर केलंय. फर्स्ट केस बघा मी याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड रेडिएशन पॉवर आपण R1 कन्सिडर केलं होतं. इथं ऑलरेडी रेडियस R च्या फॉर्म मध्ये दिली आहे म्हणून मी याला काय कन्सिडर करतोय E1 घेतलंय. आता काय म्हणणं आहे बघा. इफ द टेम्परेचर इज डबल म्हणजे न्यू टेम्परेचर T2 इज इक्वल टू 2T डबल केलेला आहे. बघा टेम्परेचर डबल केलेलं आहे. द रेडियस गेट डबल रेडियस सुद्धा डबल केलेली आहे म्हणजे R2 इज इक्वल टू 2R आहे. देन द पॉवर रेडिएटेड वुड बी दॅट इज E2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तोही तर E1 च्या म्हणजे P च्या फॉर्म मध्ये पाहिजे. आता यासाठी बघा इक्वेशन कसं लिहाल तर रेडिएशन पॉवर दिलेला आहे म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. यासाठी आपल्याकडे एकच कन्सेप्ट आहे टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये कोणता स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. बघा क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा इंटू T रेस टू 4. आता यांनी रेडियस बदललेली आहे असं दिलेलं आहे त्यामुळे या एरियाला आपण इकडे पाठवू म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा A इंटू T रेस टू 4. आता Q डिवायडेड बाय T याच्या ऐवजी एमिसिव्ह पॉवर कन्सिडर केला दॅट इज E. तर E इज इक्वल टू सिग्मा इंटू इथं दिसत आहे दॅट इज A इंटू T रेस टू 4. बघा त्यांनी मटेरियल कोणतं दिलं आहे तुम्हाला स्पियर आहे बरोबर. मग स्पियर जरी म्हटलं तर एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4πr चा स्क्वेअर इंटू काय दिसत आहे T रेस टू 4. ठीक आहे. आता पहिल्यासाठी आपल्याला इथं E1 लिहिता येईल. इथं रेडियस R1 आणि इथं घेतलं T1 इक्वेशन 1. दुसऱ्या केससाठी कसं लिहिता येईल आपल्याला दॅट इज E2 इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr2 स्क्वेअर आणि T2 रेस टू 4 इक्वेशन 2. मला कॅल्क्युलेट करायचं आहे E2. बघा E2 कॅल्क्युलेट करण्यासाठी इक्वेशन 2 डिवायडेड बाय काय घेऊ आपण इक्वेशन 1. मग इक्वेशन 2 किती आहे E2 डिवायडेड बाय E1 is equal to sigma into 4πr2 square T2 raised to 4 divided by sigma into 4πr1 square into T1 raised to 4. sigma 4π cancel होऊन जाईल. तर बघा आता मुलांचा ऑप्शन यायला लागलाय. आकांक्षाचं ऑप्शन डी आलाय. वैष्णवी मोईन मयूर डी संचिता डी प्रतीक्षा डी
सृष्टी साठेंचं डी आलेलं आहे. चेक करू आपण. बघा आता इथं असं लिहिता येईल मग E2 डिवायडेड बाय बघा E1 ची व्हॅल्यूज किती आहे आपल्याकडं, तर P इज इक्वल टू राईट साइडला R2 किती आहे 2R त्याचा स्क्वेअर इनटू बघा T2 ची व्हॅल्यूज किती आहे 2T त्याचा पॉवर 4 डिवायडेड बाय तर R1 ची व्हॅल्यूज आहे दॅट इज कॅपिटल R त्याचा स्क्वेअर इनटू T1 ची व्हॅल्यूज आहे कॅपिटल T त्याचा पॉवर 4. सिम्प्लिफाय करू बघा 2 चा स्क्वेअर 4 इथं राहील R स्क्वेअर इनटू 2 रेस टू 4 किती होईल 16 इनटू T रेस टू 4 डिवायडेड बाय R स्क्वेअर इनटू T रेस टू 4. R स्क्वेअर कॅन्सल T रेस टू 4 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे E2 डिवायडेड बाय P इज इक्वल टू इथं राहील 4 इंटू 16. मग E2 डिवायडेड बाय P इज इक्वल टू बघा 4 इंटू 16 किती 64. क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर E2 इज इक्वल टू किती असेल 64P. म्हणजे न्यू पॉवर किती असायला पाहिजे दॅट इज 64P. यासाठी ऑप्शन कोणता असायला पाहिजे डी. माया थोरात, समीक्षा चव्हाण, वैष्णवी आहेर, सिद्धी या सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे डी. कळताय बडांनो. या क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचण आहे कमेंट करा. ऋतुजा भुजाडे ऑप्शन डी आलेला आहे. कुणाला काही अडचण आहे यामध्ये काही अडचणी असेल तर विचारून घ्या. हा क्वेश्चन समजला सगळ्यांना. कमेंट करत चला तुम्ही जर कमेंट नाही केलं तर मला कळणार नाही कुणाला कळलं आणि कुणाला नाही कळलंय ते. नो डाऊट. ओके. आकांक्षा, मयूर, रुचा समजलेला आहे, प्रीती, माया थोरात यांनाही कळलेला आहे, गायत्री पैठणकर, समीक्षाला समजलेला आहे, समीक्षा सेलार. अजून तर बाकीच्या ना कुणाला काही या क्वेश्चन मध्ये डाऊट नाही तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण क्वेश्चन नंबर तर 26 बघा काय दिलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 26 नेमका आहे तरी काय तर हा क्वेश्चन सुद्धा 3 एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे 2025, 2024 आणि 2022 ला. बघा काय म्हणताय क्वेश्चन. हा तुम्हाला पण सॉल्व्ह करता येईल बाळांनो. त्यांनी म्हटलेलं आहे 2 स्पियर A अँड B हॅव सेम रेडाय. दोघांची रेडियस सेम आहे A आणि B ची म्हणजे RA इज इक्वल टू RB दिलेला आहे. बट बघा दोन्ही स्पियर्स आहेत. बट टेम्परेचर T1 अँड T2 पहिल्याचं टेम्परेचर T1 म्हणजे TA इज इक्वल टू T1 घेऊ आपण आणि दुसऱ्याचं टेम्परेचर T2 इज इक्वल टू तर TB इज इक्वल टू T2 त्यांनी दिलेला आहे. देअर एमिसिव्ह पॉवर इज सेम. दोघांचा एमिसिव्ह पॉवर सेम आहे. आता दोघांचा एमिसिव्ह पॉवर सेम जरी असेल म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे इथं EA इज इक्वल टू लिहिता येईल आपल्याला EB एमिसिव्ह पॉवर घेतला आपण. पुढे काय म्हणताय एमिसिव्हिटी इन द रेशो पण यांच्या एमिसिव्हिटीचा रेशो दिला. एमिसिव्हिटी म्हणजे कोइफिशियंट ऑफ एमिशन ज्याला आपण E न डिनोट करू म्हणजे स्मॉल EA डिवायडेड बाय स्मॉल EB इज इक्वल टू दिला आहे 1/4. देन द रेशो ऑफ T1 अँड T2 इज म्हणजे T1 डिवायडेड बाय T2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता क्वेश्चन काही टफ नाही. त्यांनी काय म्हटलंय दोघांची रेडियस सेम दिलेली आहे सोबत त्यांचं टेम्परेचर T1 आणि T2 म्हणजे T1 आणि T2 दिलेलं आहे दोघांचं. त्यांचा एमिसिव्ह पॉवर सेम आहे. राहिला प्रश्न एमिसिव्हिटी मात्र काय दिलेली आहे रेशो दिला एमिसिव्हिटीचा दॅट इज 1:4. तर टेम्परेचरचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा याला कसं काय फाइंड कराल. आपल्याकडे जे आहे एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय ते क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम दॅट इज Q डिवायडेड बाय AT इज इक्वल टू काय लिहित असतो आपण सिग्मा इंटू T रेस टू 4. जर एमिसिव्हिटी जरी आलं तर इथं सिग्मा E इंटू T रेस टू 4 होते. एमिसिव्हिटी म्हणजे कोइफिशियंट ऑफ एमिशन जर दिलं जरी असेल तर अशा वेळेस बघा Q डिवायडेड बाय AT इज इक्वल टू सिग्मा E इंटू T रेस टू काय राहील 4. यातला A क्रॉस मल्टिप्लाय करू दॅट इज Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा A E T रेस टू 4. ठीक आहे. आता रिप्लेस करू आपण Q डिवायडेड बाय T. आता Q डिवायडेड बाय T तुम्ही जरी म्हणाल तर Q डिवायडेड बाय T म्हणजे काय येईल एमिसिव्ह पॉवर E इज इक्वल टू सिग्मा इंटू राहिला प्रश्न A बी द काय एरिया. बघा बऱ्याच जणांचे ऑप्शन आलेले आहे. मायाचं डी आलाय, वैष्णवीचं डी आलेलं आहे, प्रतीक्षा काळे, आकांक्षा देन मसिरा यांचा सगळ्यांचा मसिरा इनामदार यांचा ऑप्शन आलेला आहे डी. बघा E इज इक्वल टू सिग्मा. आता एरिया कोणाचा पाहिजे स्पियरचा. एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला कोणता आहे 4πr चा स्क्वेअर इंटू E इंटू T रेस टू 4. ठीक आहे. सुरुवातीला घेतला आपण तर A स्पियर साठी म्हणजे याला असं लिहिता येईल
दॅट इज EA इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय, इथं राहील RA चा स्क्वेअर, इथं असेल EA इंटू TA रेस टू 4. ठीक आहे, याला दिलं इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन बघा, सेकंड कसं लिहिता येईल बी साठी, तर EB इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय RB चा स्क्वेअर इंटू EB इंटू TB रेस टू 4. याला दिलं इक्वेशन नंबर 2. तर आपण काय करू की इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घेऊ, म्हणजे इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. बघा इथं काय लिहिता येईल, मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जरी म्हटलं तर लेफ्ट साइड काय देतं बघा, सगळ्यांचा ऑप्शन बहुतेक बघा, आकांक्षा झालं, त्यानंतर रुचा, वैष्णवी, समीक्षा चव्हाण ना, या सगळ्यांचा ऑप्शन डी आलेला आहे. चेक करू बघा, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने आपण डिवाइड करतो. इक्वेशन 1 काय दिसतं इथं, EA डिवायडेड बाय EB इज इक्वल टू राइट साइड काय दिसत आहे, सिग्मा इंटू 4 पाय R स्क्वेअर RA चा स्क्वेअर इंटू इथं राहील EA इंटू TA रेस टू 4 डिवायडेड बाय सिग्मा इंटू 4 पाय RB चा स्क्वेअर EB इंटू TB रेस टू 4. बघा सिग्मा 4 पाय रेडियस पण सेम आहे, आणि आता टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा EA डिवायडेड बाय EB पण आहे, म्हणजे हे सुद्धा कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं राहील 1 इज इक्वल टू, इथं लिहिता येईल EA TA रेस टू 4 डिवायडेड बाय EB TB रेस टू काय असेल 4. क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे EB डिवायडेड बाय EA इज इक्वल टू TA रेस टू 4 डिवायडेड बाय TB रेस टू 4 राहील. व्हॅल्यूज पुट करा आता. बघा EA डिवायडेड बाय EB आहे 1/4, सो EB बाय EA उलट होईल ना, किती राहील 4/1, म्हणजे इथं लिहिता येईल 4/1 इज इक्वल टू TA ची व्हॅल्यू किती आहे T1, म्हणजे T1 रेस टू 4 डिवायडेड बाय T2 रेस टू 4. सुरुवातीला या दोघांचं स्क्वेअर रूट घेऊ आपण. स्क्वेअर रूट जरी घेतलं तर इथं लिहिता येईल अंडर रूट ऑफ 4/1 इज इक्वल टू रूट T1 रेस टू 4 डिवायडेड बाय T2 रेस टू 4. तर याचं स्क्वेअर रूट जरी घेतलं, 4 चा स्क्वेअर रूट किती 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू, बघा याचं स्क्वेअर रूट जरी घेतलं तर इथं लिहिता येईल दॅट इज T1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय इथं घेऊ आपण T2 चा स्क्वेअर. आता परत एक वेळा कळलं की आपण स्क्वेअर रूट घेऊ, परत स्क्वेअर रूट जरी घेतलं इथं लिहिता येईल अंडर रूट ऑफ 2/1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T1 स्क्वेअर डिवायडेड बाय T2 चा स्क्वेअर. तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं राहील दॅट इज रूट 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू T1 डिवायडेड बाय T2, म्हणजे लिहिता येईल T1 बाय T2 इज इक्वल टू रूट 2 डिवायडेड बाय 1. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन काय असायला पाहिजे, डी रूट 2:1. बघा रुचा, वैष्णवी, समीक्षा, त्याच्यानंतर सृष्टी, प्रीती कांबळे, ऋतुजा बुजाडे, सिद्धी है ना, तर समीक्षा, शेलार, ईश्वरी है ना, बडेकर, या सगळ्यांचं ऑप्शन काय आलेला आहे डी. कळताय तुम्हाला, काही अडचणी आहे इथपर्यंत बाळांनो? तर नक्की समजलंय, कमेंट करा इथपर्यंत काय अडचण आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन वरती वर्क करू मग आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन, असं कोणी आहे की आज या नाही आता जे काही क्वेश्चन झाले या 3 क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट आहे? ओके, प्रीतीला काही डाऊट नाही, पृथ्वीराजला समजलेला आहे, समीक्षाला समजलेला आहे, तर काही अडचणी आहे याच्यात? तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 27. बापरे, हा बराच वेळेस विचारला गेलेला आहे क्वेश्चन. CET 2025, 24, 22, 21 आणि 17 5 वेळेस हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काय म्हणणं आहे बघा त्यांचं. तर त्यांनी म्हटलेलं आहे 2 स्पेरिकल ब्लॅक बॉडीज हॅव रेडाय R1 अँड R2. 2 बॉडीज आहे, यांची रेडियस दिलेली आहे R1 आणि R2. पुढे लक्षात घ्या, देअर सरफेस टेम्परेचर आर T1 अँड T2. यांचं टेम्परेचर पण दिलं आहे T1 अँड T2. इफ दे रॅडिएटेड सेम पॉवर म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड अँड पर युनिट एरिया पर युनिट टाइम दोघांसाठी पण सेम आहे, म्हणजे E1 इज इक्वल टू दिलेला आहे E2. तर विचारलं काय, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो पाहिजे तर रेडियसचा रेशो पाहिजे, म्हणजे R1 डिवायडेड बाय R2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ते कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये. तर बघा आता याला सॉल्व्ह करत असताना इथं तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की एमएसयू पॉवरची स्टेटमेंट कोणती आहे आपली, अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन
काय म्हणतो आपण, एमिसिव्ह पॉवर म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4. बरोबर. ए ला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे इथं लिहिता येईल क्यू डिवायडेड बाय टी इज इक्वल टू सिग्मा ए इंटू टी रेस टू 4. आता व्हॅल्यूज पुट करू आपण एरियाची. मटेरियल कोणतं आहे, स्पेरिकल आहे म्हणजे स्पियर आहे. मग स्पियर जरी असेल तर एरिया ऑफ स्पियर तुम्हाला माहित आहे क्यू डिवायडेड बाय टी इज इक्वल टू सिग्मा इंटू. राहिला प्रश्न एचा अर्थ काय होते, एरिया ऑफ स्पियर, आणि एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4 पाय आर स्क्वेअर इंटू टी रेस टू 4. ठीक आहे. आता क्यू डिवायडेड बाय टी यालाच आपण एमिसिव्ह पॉवर म्हणू. ई इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर इंटू टी रेस टू 4. ठीक आहे. तर सर्वात पहिल्या स्पियर साठी जरी घेतलं इथं लिहिता येईल E1, इथं R1, इथं T1 घेऊ आपण इक्वेशन 1. सेकंड साठी कसं लिहाल, E2 इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय R2 स्क्वेअर आणि T2 रेस टू 4 याला दिले इक्वेशन 2. या दोनही व्हॅल्यूज आपण इथं पुट करू. E1 इज इक्वल टू काय दिलाय, E2. सो E1 ची व्हॅल्यू किती आहे, सिग्मा इंटू 4 पाय R1 चा स्क्वेअर इंटू T1 रेस टू 4 इज इक्वल टू सिग्मा 4 पाय इथं राहील R2 चा स्क्वेअर आणि T2 रेस टू 4. बघा आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आपल्याला फक्त R1 डिवायडेड बाय R2 पाहिजे. सगळ्या टर्म्स त्या साईडला पाठवू आपण. बघा हे सिग्मा 4 पाय कॅन्सल होईल म्हणजे इथं राहील R1 स्क्वेअर इंटू T1 रेस टू 4 इज इक्वल टू R2 स्क्वेअर T2 रेस टू 4. आपण काय करू की या R2 ला इकडे पाठवू म्हणजे इथं असं लिहिता येईल R1 स्क्वेअर T1 रेस टू 4 डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर इज इक्वल टू T2 रेस टू 4. आता या T2 रेस टू 4 ला इकडे पाठव, इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय येईल, डिवाइड. म्हणजे याला असं लिहिता येईल का, R1 स्क्वेअर डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर इज इक्वल टू इकडे आहे T2 रेस टू 4 डिवायडेड बाय T1 रेस टू 4. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे इथं असेल अंडर रूट ऑफ R1 स्क्वेअर डिवायडेड बाय R2 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 रेस टू 4 डिवायडेड बाय T1 रेस टू 4. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या म्हणजे इथं राहील R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यावर काय राहील, T2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय T1 चा स्क्वेअर. या दोघांना कंबाईन करू आपण म्हणजे R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू इथं लिहिता येईल T2 डिवायडेड बाय T1 त्याचा स्क्वेअर. म्हणजे रेडियसचा रेशो R1 बाय R2 इज इक्वल टू किती असायला पाहिजे, T2 डिवायडेड बाय T1 रेस टू काय असेल, 4 नाही, T2 डिवायडेड बाय T1 चा स्क्वेअर राहिला पाहिजे. दोन ऑप्शन हे सारखे झाले आहेत. कोणते, सी आणि डी. T2 डिवायडेड बाय T1 टू दी पॉवर 4 आणि T2 डिवायडेड बाय T1 टू दी पॉवर 4. इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. कोणत्या एका याच्यामध्ये स्क्वेअर पाहिजे, आपण सी ला घ्या किंवा डी ला घ्या, एकाला इथं आपण स्क्वेअर करू. तर यासाठी आहे ना करेक्ट ऑप्शन, इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, दोन्ही सेम झालेले आहे. तर यासाठी आयदर तुम्ही कोणत्या एकाला करून घेतला, मी डी ला केलंय म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, T2 डिवायडेड बाय T1 त्याचा काय असेल, स्क्वेअर. हे कळताय तुम्हाला. तर बरोबर आहे, सिद्धीचं म्हणणं आहे की सर T2 डिवायडेड बाय T1 त्याचा स्क्वेअर इथं असं ऑप्शन नाही आहे, थोडी प्रिंट मिस्टेक झाली. हे दोन्ही ऑप्शन सी झाले, सेम झाले होते, सी आणि डी ऍक्च्युली. तर एक 4 मध्ये आणि दुसरा काय स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये पाहिजे होतं, सो डी ला आपण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर केलाय. इतकं कळतंय. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणते घ्याल, डी म्हणू आपण. काही डाऊट बाळांनो याच्यात, या क्वेश्चन मध्ये काही डाऊट, इतकं लक्षात आलं. ओके, ऑप्शन डी लक्षात आलंय. काही अडचणी, बघा प्रतीक्षा काळे काही अडचण नाही, मयूर, समीक्षा काही अडचण नाही, बाकीच्या बाळांनो रुचा समजलंय, प्रतीक महाले समजलंय, वैष्णवीला समजलेलं आहे, प्रतीक महालेला काही अडचण नाही. अजून बाळांनो कमेंट करा बरं सगळेजण, तुम्हाला इथपर्यंत आज जेवढं झालंय तेवढं कळलेलं आहे. प्रीती कांबळे समजलेलं आहे. अजून आकांक्षा, सार्थक, समीक्षा चव्हाण काही अडचण नाही, सिद्धीला कळलेला आहे, मयूर बाबरला कळलेला आहे, सृष्टी साठे, स्वरांजलीला काही अडचण नाहीये, ईश्वरीला काही अडचण नाहीये, मसिराला काही अडचण नाही, ऋतुजा भुजाडेला कळलेला आहे पूर्ण.
अजून मुलांना समीक्षा शेलार, आरती वाघ यांना पण कळलेलं आहे. ठीक आहे, मॅक्झिमम जणाला काही डाऊट नाहीये. सो नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. बघा क्वेश्चन नंबर 28. थोडं समजून घ्या हा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. इफ अ ब्लॅक बॉडी ऍट 400 केल्विन सराउंडेड बाय ऍटमॉस्फिअर ऍट 300 केल्विन. बघा ऍटमॉस्फिअरचं पण टेम्परेचर दिलेलं आहे. ब्लॅक बॉडीचं सुरुवातीला टेम्परेचर किती दिलेलं आहे 400 केल्विन. जे दिलं आहे आपण ते लिहून घेऊ. पहिलं टेम्परेचर T1 इज इक्वल टू 400 केल्विन आणि सराउंडिंगचं टेम्परेचर घेतलं T0 इज इक्वल टू 300 केल्विन म्हणू आपण. ठीक आहे, पुढे काय म्हणताय बघा. तर हॅज रेट ऑफ कुलिंग दॅट इज R0. याचा कुलिंग रेट दिलेला आहे R0. तर द सेम बॉडी ऍट 900 केल्विन. तर न्यू टेम्परेचर दिला आहे तुम्हाला T2 इज इक्वल टू 900 केल्विन सराउंडेड बाय द सेम ऍटमॉस्फिअर विल हॅव रेट ऑफ कुलिंग इज. आता कुलिंग रेट म्हणजेच काय की क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड कन्सिडर करू आपण. दॅट इज R1 इज इक्वल टू पहिल्या केसमध्ये घेतलाय आपण R0. तर न्यू साठी म्हणजे R2 कॅल्क्युलेट करायचं आहे. आता दोन वेगवेगळे टेम्परेचर जर दिलं जरी असेल T1 आणि T0 यासाठी बघा आपल्याकडे एक स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. काय म्हणताय स्टीफॅन्स लॉ. तर स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन म्हणतात दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड इज इक्वल टू सिग्मा इंटू इथं T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 घेता येईल नाही का. म्हणजे सिम्पली T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 आहे नाही का. पहिल्यासाठी जर आपण हेच इक्वेशन लिहायचं जरी झालं तर इथं लिहिता येईल मग R1 इज इक्वल टू सिग्मा इंटू बघा T च्या ऐवजी काय घेता येईल पहिलं टेम्परेचर T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन कसं लिहाल R2 इज इक्वल टू सिग्मा इंटू T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 इक्वेशन 2. आपल्याला R2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घेऊ. म्हणजे याला असं लिहिता येईल R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू सिग्मा इंटू T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 डिवायडेड बाय सिग्मा इंटू T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. बघा सिग्मा सिग्मा कॅन्सल होऊन जाईल. यांची जर व्हॅल्यूज पुट जरी केली तर T2 किती आहे तर T2 दिलाय 900 म्हणजे इथं लिहिता येईल 900 रेस टू 4 मायनस T0 ची व्हॅल्यू आहे 300 टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय इथं राहील दॅट इज T1 किती आहे 400 टू दी पॉवर 4 मायनस तर सेकंड केस आपल्याला लिहिता येईल तर T0 ची व्हॅल्यू 300 टू दी पॉवर 4. आता तसं बघायला जर गेलं तर बघा इथं 2 0 म्हणजे 10 टू दी पॉवर प्लस 2 त्याचा पॉवर 4 इथून पण तेच कॉमन येईल 0 0. याला आपण असं लिहून घेऊ 9 इंटू 10 रेस टू पॉवर प्लस 2 त्याचा पॉवर 4 मायनस 3 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर 4 डिवायडेड बाय 4 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर 4 मायनस 3 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर 4. ठीक आहे, तर इथं लिहिता येईल मग R2 डिवायडेड बाय R1 च्या ऐवजी काय दिसत आहे R0. आता याला सेपरेट करू बघा. आता सेपरेट जरी केलं तर 9 रेस टू 4 9 रेस टू 4 म्हणजे काय लिहिता येईल 9 चं 4 वेळेस मल्टिप्लिकेशन 9 इंटू 9 इंटू 9 इंटू 9 इंटू बघा इथं लिहिता येईल 2 रेस टू म्हणजे 10 चा स्क्वेअर त्याचा पॉवर 4 पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 दॅट इज किती होईल 8 मायनस इथं पण 3 चं 4 वेळेस मल्टिप्लिकेशन आणि इथं सुद्धा 10 टू दी पॉवर 8 डिवायडेड बाय 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 10 रेस टू पॉवर 8 मायनस इथं राहील मग 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 आणि त्याचा पॉवर किती होईल 8. न्यूमरेटर मधून 10 रेस टू पॉवर 8 कॉमन जरी काढला आणि डिनॉमिनेटर मधून 10 रेस टू पॉवर 8 कॉमन जरी काढला तर कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे न्यूमरेटर मध्ये बाकी राहील काय सिम्प्लिफाय करा 9 9 चा 81 इंटू इथं काय दिसतंय 81 मायनस ऑफ 3 3 चा किती राहील 9 इंटू काय दिसतंय 9. सिमिलर वे डिनॉमिनेटर मध्ये 4 4 चा काय होईल 16 इंटू 16 मायनस 3 3 चा 9 इंटू काय असेल 9. या दोघांमध्ये बघा काय कॉमन दिसतंय 9 9 चा काय होईल 81 तुम्ही इथून कॉमन काढा न्यूमरेटर मधून 81 कॉमन काढला इथं राहील 81 मायनस इथं काही नाही म्हणजे काय असेल 1 डिवायडेड बाय
16 into 16 that is 256 minus 81. सो इथं लिहिता येईल 81 इंटू बघा 81 मायनस 1 दॅट इज किती असेल 80 डिवायडेड बाय सबट्रॅक्शन करू आपण दॅट इज 256 मायनस 81 इथं राहील 5 एक पास केला दॅट इज 15 मधून 8 दॅट इज 7 आणि इथं 1 म्हणजे 175 ही कुणाची व्हॅल्यू झाली तर R2 डिवायडेड बाय तर R0 ची व्हॅल्यू. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे बघा याला 5 ने डिवाइड करून घेऊ आपण 5 ने डिवाइड जरी केलं तर 16 5 चा 80 इथं 5 ने डिवाइड जरी केलं बघा तर 5 3 चा 15 किती बाकी राहील दॅट इज 2 आणि हे 5 बरोबर परत तर 5 5 चा 25 म्हणजे इथं येईल 35 म्हणजे 81 into 16 डिवायडेड बाय 35 कळताय. तर अगेन आता याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ तर 16 ने आपण या 35 ला या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन केलं 81 into 16 6 1 चा 6 8 6 चा 48 दॅट इज 1 आणि 8 इतर 6 9 आणि 12 म्हणजे 1296 आणि याला डिवाइड करू आपण 35 ने बघा व्हॅल्यूज किती येत आहे 35 ने डिवाइड जरी केलं तर नियर अबाउट किती वेळेस भाग जाईल दॅट इज 3 टाइम्स जरी केलं 5 3 चा 15 1 कॅरी झाला 3 3 चा 9 प्लस 1 दॅट इज 10 म्हणजे इथं राहील 4 2 24 अगेन एक 0 दिला दॅट इज किती राहील 6. आता नियर अबाउट किती जाईल तर 7 टाइम्स 7 5 चा 35 3 कॅरी झाला 7 3 चा 21 प्लस 3 दॅट इज 21 प्लस 3 24 नियर अबाउट 1 म्हणजे 37 टाइम्स म्हणजे पूर्ण डिव्हिजन बघा R2 डिवायडेड बाय R0 इज इक्वल टू नियर अबाउट येत आहे 37 क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर R2 इज इक्वल टू 37 ऑफ R0 म्हणजे अप्रॉक्सिमेटली याची व्हॅल्यूज तर 37 ऑफ I0 किंवा म्हणता येईल इथं नियर अबाउट 36 R0 याच्या जवळ असणारी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कळताय. तर माझ्या आधीच बऱ्याच जणांचा ऑप्शन आला आकांक्षा चव्हाण आकांक्षा धनवटे सिद्धी ईश्वरी समीक्षा सर्वेश या सगळ्यांचा ऑप्शन किती आलाय सी. कळताय बाळांनो क्या क्वेश्चन बघा परत एक वेळा काय ना मी हा क्वेश्चन रिपीट करतो थोडंसं बघा टफ आलेला आहे पार्ट. तर क्वेश्चन विचारला गेला सीईटी 2025 ला बघा काय म्हणताय इफ अ ब्लॅक बॉडी ऍट 400 केल्विन एक ब्लॅक बॉडी दिली आहे ज्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर त्यांनी दिलेलं आहे किती आहे टेम्परेचर 400 केल्विन सराउंडेड बाय atmosphere at 300 Kelvin has rate of cooling R0 ज्याचा कूलिंग रेट तुम्हाला दिलाय दॅट इज R0 म्हणजे इथं बघा सुरुवातीचा टेम्परेचर दिलाय T1 इज इक्वल टू 400 केल्विन सराउंडिंगचा टेम्परेचर दिलाय T0 इज इक्वल टू 300 केल्विन आणि याचा कूलिंग रेट दॅट इज R1 इज इक्वल टू काय दिलाय R0. पुढे काय म्हणताय बघा तर त्यांनी काय म्हटलेलं आहे द सेम बॉडी ऍट 900 केल्विन म्हणजे न्यू टेम्परेचर दिलाय दॅट इज R2 इज इक्वल टू न्यू टेम्परेचर दिलाय T2 इज इक्वल टू 900 केल्विन तर याचा काय पाहिजे कूलिंग रेट कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे R2 कॅल्क्युलेट करायचा आहे यासाठी आपण स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन घेतला काय म्हणते स्टीफॅन्स लॉ दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड दॅट इज R इज इक्वल टू सिग्मा इंटू T रेस टू 4 मायनस काय असेल T0 रेस टू 4. पहिली कंडिशन लिहिली R च्या ऐवजी R1 इज इक्वल टू सिग्मा इंटू T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 याला दिलं इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन कसं लिहिलं आपण R1 च्या ऐवजी R2 इज इक्वल टू सिग्मा इंटू T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 याला दिलं इक्वेशन नंबर 2. आपण इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू म्हणजे काय लिहिता येईल R2 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू इतर सिग्मा इंटू T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 डिवायडेड बाय T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू काय असेल 4 म्हणून आपण हे करताय. आता व्हॅल्यूज पुट केली बघा सिग्मा सिग्मा कॅन्सल झाला T2 ची व्हॅल्यू किती आहे 900 त्याचा पॉवर 4 त्यानंतर T0 ची व्हॅल्यू किती आहे 300 त्याचा पॉवर 4 सेम वेने T1 ची व्हॅल्यू किती आहे 400 त्याचा पॉवर 4 मायनस 300 टू दी पॉवर किती घेतलाय आपण 4. बघा आता याला असं लिहिता येईल 900 म्हणजे 9 इंटू 10 रेस टू पॉवर प्लस 2 त्याचा पॉवर 4 मायनस 3 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर किती असेल 4. त्यानंतर इतर 4 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर 4 आणि 3 इंटू 10 रेस टू पॉवर 2 त्याचा पॉवर किती आहे 4. बघा 9 रेस टू 4 म्हणजे 9 चा 4 वेळेस मल्टिप्लिकेशन इंटू पॉवरचा पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन 4 2 चा काय येईल 8 मायनस 3 चा पण 4 वेळेस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 10 रेस टू पॉवर काय दिसतंय 8 4 चा 4 वेळेस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 10 रेस टू पॉवर किती दिसतंय 8 मायनस 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 10 रेस टू पॉवर किती दिसतंय 8. सिम्प्लिफाय करा 9 9 चा 81 इथं पण 9 9 चा 81 बघा 10 रेस टू पॉवर 8 कॉमन काढला आणि कॅन्सल केला आपण
ठीक आहे. मग इथं राहील 3 3 चा 9 इंटू काय असेल 9. इथं पण 4 4 चा 16, इथं 16 आणि 9 इंटू 9. बघा आता इथं जरी म्हणाल या दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 इंटू 9 81, 81 कॉमन काढला, इथं बाकी राहील 81, इथं काही नाही म्हणजे काय असेल 1 डिवायडेड बाय 16 इंटू 16 दॅट इज 256 आणि 9 इंटू 9 किती राहील 81. म्हणजे हा 81 आहे तसाच इथं लिहिता येईल दॅट इज 80 डिवायडेड बाय यांचं सबट्रॅक्शन किती आलं 175. याला 5 ने डिवाइड केलं 16 डिवायडेड बाय काय आहे 35. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलंय जे किती आलं 1296 आणि याला 35 ने डिवाइड केलं तर नियर अबाउट आन्सर किती येत आहे 37. म्हणजे R2 डिवायडेड बाय R0 इज अप्रॉक्सिमेटली 37. सो क्रॉस मल्टिप्लाय केला R2 इज इक्वल टू 37 ऑफ R0. म्हणजे याच्या जवळ असणारी व्हॅल्यूज किती दिसत आहे 36 R0 म्हणू आपण. कळताय काही अडचणी इथपर्यंत बाळांनो? कमेंट करा या क्वेश्चन मध्ये कोणाला काही अडचण आहे. तसा ऑप्शन सगळ्यांनी सॉल्व्ह केलेला आहे पण हा क्वेश्चन समजलाय तुम्हाला. इथं कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे. ओके अक्षयला काही अडचण नाही. बाकीचे रुचा समजलाय, प्रतीक महालेला समजलाय, वैष्णवीला समजलेला आहे. अजून स्वरांजलीला समजलेला आहे. समीक्षाला काही अडचण नाही. मयूर सर तुम्ही आन्सर तर 37 लिहिलेला आहे आणि ऑप्शन मध्ये 36 आहे. प्रीती कांबळे यांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही आन्सर तर 37 लिहिलेला आहे आणि ऑप्शन मध्ये 36 आहे. आपण अप्रॉक्सिमेट सिलेक्ट करतोय ऑप्शन ज्यावेळेस काय ना की ऍक्च्युअल आपण जे कॅल्क्युलेट केलंय. आता कॅल्क्युलेशन वाईज ज्यावेळेस तुम्ही सिम्प्लिफाय करतात हे अजून पॉईंटच्या फॉर्म मध्ये येईल. नेहमी काय होत असते की आन्सर मॅच अप करत असताना अप्रॉक्सिमेशनच्या फॉर्म मध्ये. आता 37च्या फॉर्म मध्ये हा पहिलाही नाहीये हाही नाहीये आणि 81 ला जर तुम्ही 16 ने डिवाइड जरी केलं तर हे 5 होईल नाही का. म्हणजे 37च्या जवळ असणार अप्रॉक्सिमेट एकच नंबर कोणता दिसत आहे 36 आणि म्हणून काय ना की मी इथं 36 R0 कन्सिडर केला आहे. प्रीती कांबळे लक्षात येत आहे. बघा इथं एकच फक्त आहे की 81 डिवायडेड बाय 16 ला जर आपण डिवाइड जरी केलं किती येत आहे 5 आणि 5 हे खूप दूर आहे कुणाच्या 37च्या. मग 37च्या जवळ असणारी व्हॅल्यू कधी सिलेक्ट करायची म्हणजे 37 म्हणजे जे आन्सर येत आहे ना याच्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आपण सिलेक्ट करायची आहे आणि ती नियर अबाउट किती आहे सी ऑप्शन आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा मग पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29 काय दिलेला आहे बघा. तर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. त्यांनी म्हटलेलं आहे 2 ब्लॅक स्पियर्स, 2 स्पियर आहे. एक आहे P आणि दुसरा काय दिसत आहे Q. हॅव रेडाय इन द रेशो यांच्या रेडियसचा रेशो. चला P ची रेडियस आपण कन्सिडर केली RP, Q ची रेडियस कन्सिडर करू आपण दॅट इज RQ. किती आहे रेडियसचा रेशो 4/3. The wavelength of maximum intensity of radiation are in the ratio. यांच्या वेवलेंथचा पण रेशो. पहिल्या P साठी वेवलेंथ घेऊ आपण लॅम्बडा P डिवायडेड बाय लॅम्बडा Q इज इक्वल टू किती आहे 4/5. क्वेश्चन समजून घ्या बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेला सीईटी 2025 ला. त्यांचं काय म्हणणं आहे की 2 ब्लॅक स्पियर, 2 ब्लॅक स्पियर्स आहे. पहिला आहे P, दुसरा कोणता आहे Q. हॅव रेडाय इन द रेशो यांच्या रेडियसचा रेशो घेतला RP डिवायडेड बाय RQ इज इक्वल टू 4/3. त्यानंतर ज्या वेवलेंथला मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे दॅट इज मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ एमिशन त्याचा पण रेशो घेतला आपण दॅट इज लॅम्बडा P डिवायडेड बाय लॅम्बडा Q किती घेतला आहे 4/5. देन द रेशो ऑफ रॅडिएटेड पॉवर बाय P टू Q इज. तर क्वांटिटी ऑफ हिट रॅडिएटेड दॅट इज EP डिवायडेड बाय EQ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर यासाठी बघा आता क्वांटिटी ऑफ हिट रॅडिएटेड साठी आपण स्टीफॅन्स लॉ घेऊ. बाय स्टीफॅन्स लॉ काय म्हणताय स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन दॅट इज क्वांटिटी ऑफ हिट रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू काय असते 4. बरोबर. तर ए ला क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे इथं लिहिता येईल Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा इंटू A इंटू टी रेस टू 4 म्हणताय. हे करताय. आता यातला राहिला प्रश्न एरिया. एरिया कुणाचा पाहिजे स्पियरचा आणि एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे Q डिवायडेड बाय T इज इक्वल टू सिग्मा इंटू एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4πr² इंटू टी रेस टू काय म्हणता येईल 4. आता Q डिवायडेड बाय T म्हणजेच काय घेतलं E इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² इंटू टी रेस टू 4. ठीक आहे. अजूनही काय ना बघा यामध्ये आपल्याला टेम्परेचर त्यांनी दिलेलं नाहीये. टेम्परेचरच्या ऐवजी काय दिलेलं आहे वेवलेंथ आहे. मग आपण त्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिता येईल.
सुरुवातीला काय करू आपण, टेम्परेचरला वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. त्यासाठी आपण वेन लॉ घेतला. अकॉर्डिंग टू वेन डिस्प्लेसमेंट लॉ काय दिसत आहे, लॅमडा एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय काय असते टी. तर टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये पाहिजे टी इकडे पाठवा, लॅमडा एम इकडे पाठवा, म्हणजे टी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय लॅमडा एम बनता येईल. आता बघा सुरुवातीला आपण पी साठी लिहिता येईल. मग पी साठी कसं लिहाल, तर टीपी इज इक्वल टू इथं लिहिता येईल बी डिवायडेड बाय लॅमडा पी आणि टी क्यू इज इक्वल टू बी डिवायडेड बाय लॅमडा क्यू. ठीक आहे, ही व्हॅल्यू ना बघा सुरुवातीला आपण पी साठी म्हणण्यापेक्षा बघा लक्ष द्या, आपण क्वेश्चन एकदा पहिले परत समजून घ्या. क्वेश्चन नंबर 29 काय म्हटलेलं आहे त्यांनी, टू ब्लॅक स्पियर पी अँड क्यू हॅव रेडाय इन द रेशो, त्यांच्या रेडियसचा रेशो दिलेला आहे, म्हणजे आरपी डिवायडेड बाय आर क्यू इज इक्वल टू दिलाय 4:3. दुसरं त्यांची मॅक्झिमम वेव्हलेंथ, की ज्या वेव्हलेंथला मॅक्झिमम हीट रेडिएट होत आहे, तर ते दिलेलं आहे लॅमडा पी डिवायडेड बाय लॅमडा क्यू इज इक्वल टू किती दिसत आहे 4/5. बघा रुचाचं ऑप्शन ए आलेला आहे, मयूरचं ए आलंय, प्रतीक महालेचं पण ऑप्शन ए आलेलं आहे, मसिराचं पण ऑप्शन ए आलेला आहे. तर चेक करू आपण, लक्ष द्या. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, तर वेव्हलेंथचा रेशो दिलाय लॅमडा पी डिवायडेड बाय लॅमडा क्यू इज इक्वल टू दिलाय 4/5. तर त्यांनी म्हटलंय जो पॉवर आहे दॅट इज रेडिएटेड पॉवर पी टू क्यू, म्हणजे ईपी डिवायडेड बाय ई क्यू कॅल्क्युलेट करायचं. यासाठी घेतला आपण बाय स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. काय म्हणतात स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन, दॅट इज क्यू डिवायडेड बाय एटी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4. क्रॉस मल्टिप्लाय करा, क्यू डिवायडेड बाय टी, ए ला क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर राहील काय, सिग्मा ए इंटू टी रेस टू 4. सो क्यू डिवायडेड बाय टी इज इक्वल टू सिग्मा ए, म्हणजेच काय एरिया. आता एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला कोणता आहे, 4πr² इंटू काय असेल टी रेस टू 4. आकांक्षाचं पण ऑप्शन ए आलेलं आहे, ईश्वरीचं पण ए आलेलं आहे, मायाचं ए, स्वरांजलीचं पण ऑप्शन ए आलेलं आहे. लक्ष द्या आता. तर क्यू डिवायडेड बाय टी ला आपण ई कन्सिडर केलं, म्हणजे ई इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² इंटू टी रेस टू 4. मला टी दिलेलं नाहीये, त्याच्याऐवजी लॅमडा एम दिलेला आहे. सो आपण त्या फॉर्म मध्ये इक्वेशन घेऊ. लॅमडा एम इज इक्वल टू किती असेल, बी डिवायडेड बाय काय म्हणता येईल, टी म्हणू आपण. सो क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे टी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय लॅमडा एम. ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करू. कोणत्या, तर या इक्वेशन मध्ये. तर इथे लिहिता येईल मग दॅट इज ई इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² इंटू इथं बघा टी, टीच्या ऐवजी काय दिसत आहे, बी डिवायडेड बाय लॅमडा एम, त्याचा पॉवर किती असेल 4. म्हणजे इथं लिहिता येईल ए इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा एम रेस टू 4. याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करू, म्हणजे ए इज इक्वल टू सिग्मा इंटू 4πr² इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा एम रेस टू 4. हे लक्षात आलं. बघा सगळ्यांचा ऑप्शन ए आलेला आहे, मोईनचा ऑप्शन ए, वैष्णवी मोईनचं ए आलेला आहे, आकांक्षा झालं, ईश्वरी, माया, स्वरांजली, त्यानंतर आरती वाघचं पण ऑप्शन ए आलेला आहे. बघा आता सुरुवातीला घेऊ पी साठी. मग पी साठी कसं लिहाल, तर ईपी इज इक्वल टू सिग्मा इंटू 4π, इथं असेल आरपी चा स्क्वेअर, बी तर कॉन्स्टंट आहे, डिवायडेड बाय इथं राहील लॅमडा पी टू दी पॉवर 4. याला दिलं इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन क्यू साठी कसं लिहिता येईल, तर ई क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4π, इथं राहील आर क्यू चा स्क्वेअर, बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा क्यू टू दी पॉवर 4. याला दिलं इक्वेशन 2. आपल्याला ईपी डिवायडेड बाय ई क्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. मग इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड जरी केलं तर बघा राहील काय, इथं लिहिता येईल मग ईपी डिवायडेड बाय ई क्यू इज इक्वल टू राईट साइड काय दिसत आहे, सिग्मा इंटू 4π, इथं राहील आर पी चा स्क्वेअर इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा पी रेस टू 4 डिवायडेड बाय सिग्मा इंटू 4π, इथं राहील आर क्यू चा स्क्वेअर इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा क्यू रेस टू 4. बघा सिग्मा कॅन्सल होऊन जाईल, 4π कॅन्सल होऊन जाईल, बी रेस टू 4 कॅन्सल होईल. याचा रेसिप्रोकल घेऊ आपण, इथं राहील ईपी डिवायडेड बाय ई क्यू इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये काय दिसत आहे, आरपी चा स्क्वेअर डिवायडेड बाय लॅमडा पी रेस टू 4 इंटू हे न्यूमरेटर मध्ये जाईल दॅट इज लॅमडा क्यू रेस टू 4 डिवायडेड बाय आर क्यू रेस टू 2. कंबाईन करू आपण,
आरपी आणि आरक्यू ला एकत्र जरी घेतलं तर याला असं लिहिता येईल, दॅट इज आरपी डिवायडेड बाय आर क्यू त्याचा स्क्वेअर, आणि इथं मात्र थोडंसं वेगळं होईल, दॅट इज लॅमडा क्यू डिवायडेड बाय लॅमडा पी आणि त्याचा पॉवर 4. बघा आरपी डिवायडेड बाय आर क्यू याची व्हॅल्यू किती आहे 4/3 त्याचा स्क्वेअर इंटू लॅमडा क्यू. आता बघा लॅमडा पी डिवायडेड बाय लॅमडा क्यू ची व्हॅल्यू आहे 4/5. रेसिप्रोकल जरी घेतला तर लॅमडा क्यू डिवायडेड बाय लॅमडा पी किती राहील 5 डिवायडेड बाय 4 त्याचा पॉवर 4. याला असं लिहिता येईल बघा 4 चा स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 4 डिवायडेड बाय 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 3. 5 म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 डिवायडेड बाय 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4. बघा यातले हे 2 4 कॅन्सल होऊन जाईल. सिम्प्लिफाय करू बघा 5 5 चा 25 अगेन इथं काय दिसत आहे 25 डिवायडेड बाय 3 3 चा 9 आणि 4 4 चा काय होईल 16. म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला EP डिवायडेड बाय EQ इज इक्वल टू बघा 25 इंटू 25 किती होईल 625 आणि 16 इंटू 9 दॅट इज 144. म्हणजे यांच्या क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेडचा रेशो असायला पाहिजे 625 डिवायडेड बाय 144 म्हणून आपण. काही अडचणी तर बघा आता आकांक्षा, प्रतीक्षा, देन सार्थक, अक्षय, ऋतुजा, अक्षय गाडेकर, तर प्रीती कांबळे या सगळ्यांचा ऑप्शन किती आलाय ए. सृष्टी साठे यांचं पण ऑप्शन आलेलं आहे ए. कळताय बाळांनो काही अडचण या क्वेश्चन मध्ये? या क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचण, काही अडचणी असेल हा क्वेश्चन समजण्यामध्ये किंवा परत रिपीट करायचं जर असेल तर कमेंट करा मला. समीक्षा शेलारचा पण ऑप्शन ए आलेला आहे. कुणाला काही अडचण आहे हा क्वेश्चन समजण्यामध्ये? प्रीतीला काही अडचण नाही, रुचाला अडचण नाही, सार्थकला अडचण नाही, अजून अक्षयला समजलाय, समीक्षाला समजलाय, पृथ्वीराजला काही अडचण नाही, मयूरला काही अडचण नाही. कमेंट करा बाळांनो. हा क्वेश्चन थोडासा टफ क्वेश्चन आहे पण जर आपण प्रॉपर वेनी सॉल्व्ह केलं तर सोपं जाईल ते. वैष्णवी आयरला काही अडचण नाही, आकांक्षाला काही अडचण नाही, देन आकांक्षा चव्हाण, देन सिद्धी, देन आकांक्षा धनवटे, मसीराला काही अडचण नाही, वैष्णवी मोईनला काही अडचण नाही, गायत्री पैठणकरला काही अडचण नाही, प्रतीक महालेला सगळं समजलं आहे, स्वरांजलीला कळलेलं आहे, महेश जगताप, प्रतीक्षा काळे, आरती वाघ यांना पण काही अडचण नाही, सगळ्यांना समजलाय. तर एक लास्ट क्वेश्चन बघा या चॅप्टरचा. मग बघा काय दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आतापर्यंत आपण जे सॉल्व्ह केलं बस त्याच वेनी सॉल्व्ह होईल. सगळेजण थोडंसं लक्ष द्या, मी हिंट प्रोव्हाइड करतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे, द पॉवर रॅडिएटेड बाय ब्लॅक बॉडी इज पी. म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड जनरली आपण ई च्या ऐवजी आणि पी दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज E1 इज इक्वल टू पी. पुढे काय म्हणताय, अँड इट रॅडिएट मॅक्झिमम एनर्जी ऍट वेवलेंथ ऑफ. ही वेवलेंथ दिली आहे तुम्हाला पहिली λ1 इज इक्वल टू दिलेला आहे λ0. इफ द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज नाउ चेंज. म्हणजे सुरुवातीला याचं टेम्परेचर T1 इज इक्वल टू टी घेतलंय, याचं टेम्परेचर चेंज केलेलं आहे सो दॅट इट रॅडिएट मॅक्झिमम एनर्जी ऍट वेवलेंथ. म्हणजे न्यू वेवलेंथ λ2 दिलेला आहे 2 divided by 3 λ0. The power radiated it become आणि new power that is E2 is equal to NP. The value of N is, तर N ची व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आता N ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर रिलेशन साठी बघा फक्त टेम्परेचर चेंज होते म्हणताय, न्यू टेम्परेचर दिलेलं नाहीये. म्हणजे आपण काय करू की इक्वेशन लिहित असताना आपल्या इक्वेशन मध्ये टेम्परेचर यायला नाही पाहिजे. सो याला सॉल्व्ह करत असताना बघा एमिसिव्ह पॉवरच्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन परत लिहून घेऊ, नीट लक्ष द्या. तर एमिसिव्ह पॉवर तुम्हाला माहित आहे क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू काय होते सिग्मा इंटू टी रेस टू 4. यातलं रेडियसच्या फॉर्म मध्ये काही मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजे डायरेक्टली यालाच आपण म्हणजे चेंज काय होत आहे फक्त वेवलेंथ आणि पॉवर या दोघांमध्येच रिलेशन आहे बरं का, वेवलेंथ आणि तर क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड. सो याला पूर्ण याला आपण ई कन्सिडर करू म्हणजे ई इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4 म्हणता येईल. आता टेम्परेचरला बदलायचं आहे कोणत्या फॉर्म मध्ये, लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये. त्यासाठी वेन लॉ घेतला आपण, बाय वेन डिस्प्लेसमेंट लॉ लॅम्बडा बी इज इक्वल टू किती असेल तर लॅम्बडा एम इज इक्वल टू बी डिवायडेड बाय टी. म्हणजे टी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय काय लिहिता येईल लॅम्बडा एम. ही व्हॅल्यू इथं पुट करा म्हणजे ई इज इक्वल टू सिग्मा इंटू टी च्या ऐवजी बी डिवायडेड बाय लॅम्बडा एम त्याचा पॉवर किती असेल.
म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज ए इज इक्वल टू सिग्मा इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा एम रेस टू 4. ठीक आहे. मग आता फर्स्ट केस बघा, पहिल्यासाठी आपल्याला इक्वेशन लिहिता येईल इथं E1 इज इक्वल टू सिग्मा इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय इथं राहील लॅमडा 1 रेस टू 4 इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन कसं लिहाल, E2 इज इक्वल टू सिग्मा इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा 2 रेस टू 4 इक्वेशन 2. आपल्याला n कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 घ्या. मग काय लिहिता येईल बघा, मुलांचा ऑप्शन यायला लागलाय, मयूरचा ऑप्शन डी आलाय, रुचाचं डी आलेला आहे, वैष्णवीचं डी आलेला आहे, ईश्वरी डी, प्रतीक्षा काळेचं डी आलेलं आहे, सिद्धीचं डी, सार्थकचं पण डी, मसिरा इनामदारचं पण डी आलेलं आहे. तर बघा आता पुढे काय म्हणताय, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड जर केलं तर इक्वेशन 2 किती आहे, E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू सिग्मा इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा 2 रेस टू 4 डिवायडेड बाय सिग्मा इंटू बी रेस टू 4 डिवायडेड बाय लॅमडा 1 रेस टू 4. सिग्मा बी रेस टू 4 कॅन्सल होऊन जाईल, याचा आपण रेसिप्रोकल घेऊ. म्हणजे इथं लिहिता येईल तुम्हाला E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू लॅमडा 1 रेस टू 4 न्यूमरेटर मध्ये डिवायडेड बाय लॅमडा 2 रेस टू 4 डिनॉमिनेटर मध्ये. यांना कंबाईन जरी केलं याला असं लिहिता येईल लॅमडा 1 डिवायडेड बाय लॅमडा 2 त्याचा पॉवर किती असेल 4. व्हॅल्यूज पुट करा. लॅमडा 1 ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे, लॅमडा 0 डिवायडेड बाय लॅमडा 2 ची व्हॅल्यू किती आहे 2 डिवायडेड बाय 3 लॅमडा 0 त्याचा पॉवर किती असेल 4. ठीक आहे. लॅमडा 0 कॅन्सल होऊन जाईल. रेसिप्रोकल घेतल्यावर 3 न्यूमरेटर मध्ये 3/2 त्याचा पॉवर 4. 3/2 म्हणजे 3 इंटू 3 डिवायडेड बाय 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 मीन्स E2 डिवायडेड बाय E1 इज इक्वल टू बघा 3 3 चा 9, 9 9 चा किती होईल 81 डिवायडेड बाय 2 2 चा 4 आणि 4 4 चा 16. आता व्हॅल्यूज पुट करू आपण. E2 ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे NP डिवायडेड बाय E1 ची व्हॅल्यू किती आहे P इज इक्वल टू 81 डिवायडेड बाय 16 P कॅन्सल म्हणजे N इज इक्वल टू किती असायला पाहिजे 81 डिवायडेड बाय 16. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन किती असायला पाहिजे डी 81 डिवायडेड बाय 16. प्रतीक महालेचा ऑप्शन डी आलेला आहे, कार्तिकीचं डी आलेला आहे, सृष्टी साठेचं डी आलेला आहे, ऋतुजा भुजाडेचं डी आलेला आहे, अक्षय गाडेकरचं डी आलेला आहे, पवनचं ऑप्शन डी आलेला आहे. कळताय तुम्हाला, सगळ्यांचा जवळपास ऑप्शन आलेला आहे. काही अडचण बाळांनो या क्वेश्चन मध्ये कमेंट करा. या क्वेश्चन साठी कुणाला काही अडचण आहे, समीक्षाचा ऑप्शन डी आलेला आहे. समीक्षाला काही अडचण नाही, ईश्वरीला अडचण नाही, रुचाला काही अडचण नाही. गॉट इट सर. देन प्रीती कांबडेचं म्हणणं आहे रिपीट करा सर. ओके. अजून तर सृष्टी साडेला काही अडचण नाही, सिद्धीला काही अडचण नाही, मसिराला कळलेला आहे, ऋतुजा भुजाडेला कळलेला आहे, पवनला कळलेला आहे, तर प्रतीकला कळलं आहे, प्रतीक्षा काळेला समजलेला आहे. फक्त प्रीती कांबळेला म्हणताय की रिपीट करा. ठीक आहे मॅडम, लक्ष द्या. परत आपण एक वेळा रिपीट करू, काही अडचण नाही. काय म्हणताय बघा, हा क्वेश्चन विचारला गेला आहे सीईटी 2025 ला. काय म्हणणं आहे बघा, द पॉवर रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी इज पी. एक ब्लॅक बॉडी आहे यांनी रेडिएट केलेला पॉवर आपण पॉवर रेडिएट म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड E1 इज इक्वल टू कन्सिडर केलंय पी अँड इट रेडिएट मॅक्झिमम एनर्जी ऍट वेवलेंथ लॅमडा 0 म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ एमिशन दॅट इज लॅमडा 1 इज इक्वल टू कन्सिडर केला आपण दॅट इज लॅमडा 0. इफ द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इज चेंज म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर T1 इज इक्वल टू टी आहे, हे चेंज केलंय. कितीनं चेंज केलंय ते काही मेन्शन केलेलं नाहीये, पण चेंज केल्याच्या नंतर याची वेवलेंथ मात्र चेंज होत आहे. मॅक्झिमम वेवलेंथ ऑफ एमिशन म्हणजे लॅमडा 2 इज इक्वल टू 2/3 इंटू लॅमडा 0. सोबत त्यांनी काय म्हटलं, द पॉवर रेडिएटेड बाय इट बिकम किती आहे NP म्हणजे न्यू पॉवर किती झाला NP. तर आपल्याला N ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. यासाठी घेतला आपण स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन. काय म्हणताय स्टीफॅन्स लॉ ऑफ रेडिएशन, Q डिवायडेड बाय AT इज इक्वल टू सिग्मा इंटू T रेस टू 4. आता इथं एरिया किंवा रेडियस बद्दल काहीही मेन्शन केलेलं नाहीये म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लाय करायची गरजच नाही. सो Q डिवायडेड बाय AT लाच आपण E कन्सिडर केलं. सो E इज इक्वल टू सिग्मा इंटू किती असेल T रेस टू 4. पण त्याने टी पण दिलेलं नाहीये, टीच्या ऐवजी काय लॅमडा M दिलेला आहे. सो आपण वेन डिस्प्लेसमेंट लॉ घेतलं. अकॉर्डिंग टू वेन डिस्प्लेसमेंट लॉ लॅमडा M इज इक्वल टू किती होणार आहे B डिवायडेड बाय T. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर T इज इक्वल टू B डिवायडेड बाय लॅमडा M. ही व्हॅल्यू उचलली इथं ठेवली म्हणजे E इज इक्वल टू सिग्मा टीच्या ऐवजी B डिवायडेड बाय लॅमडा M त्याचा पॉवर किती असेल 4.
सो ई इज इक्वल टू सिग्मा इंटू बी रेस टू 4 डिवाइडेड बाय लॅमडा एम रेस टू काय असेल 4 म्हणून. आता यातलं बघा पहिल्यासाठी घेतला आपण तर लिहिता येईल E1 इज इक्वल टू सिग्मा आणि बी दोन्ही कॉन्स्टंट आहे, याला म्हणतात स्टिफॅन्स कॉन्स्टंट आणि हा आहे वेन कॉन्स्टंट, म्हणजे हे पूर्ण कॉन्स्टंट आहे, फक्त चेंज काय होत आहे वेवलेंथ. मग इथं लिहिलं लॅमडा 1 रेस टू 4 इक्वेशन 1. दुसरं कसं लिहाल E2 इज इक्वल टू सिग्मा बी रेस टू 4 तसंच ठेवलंय, लॅमडा 1 च्या ऐवजी लॅमडा 2 रेस टू 4 याला दिलं इक्वेशन 2. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं n म्हणजे इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू, म्हणजे इथं लिहिता येईल E2 डिवाइडेड बाय E1 इज इक्वल टू सिग्मा बी रेस टू 4 डिवाइडेड बाय लॅमडा 2 रेस टू 4 डिवाइडेड बाय सिग्मा बी रेस टू 4 डिवाइडेड बाय लॅमडा 1 रेस टू काय म्हणता येईल 4 म्हणून. सिग्मा बी रेस टू 4 सिग्मा बी रेस टू 4 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे E2 डिवाइडेड बाय E1 इज इक्वल टू रेसिप्रोकल घेतल्यावर लॅमडा 1 रेस टू 4 डिवाइडेड बाय लॅमडा 2 रेस टू काय असेल 4. कंबाईन केलं इतर आहे लॅमडा 1 बाय लॅमडा 2 त्याचा पॉवर किती आहे 4. लॅमडा 1 ची व्हॅल्यूज किती आहे लॅमडा 0 आणि लॅमडा 2 ची व्हॅल्यूज किती आहे 2/3 लॅमडा 0 त्याचा पॉवर किती दिसत आहे 4. लॅमडा 0 कॅन्सल झालं, म्हणजे इथं बघा रेसिप्रोकल घेतल्यावर हा 3 न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजे 3 डिवाइडेड बाय 2 त्याचा पॉवर किती आहे 4. आता 3 रेस टू 4 म्हणजे 4 वेळेस मल्टिप्लिकेशन राहील 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. 2 रेस टू 4 म्हणजे पण काय राहील 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 3 3 चा 9 आणि 3 3 चा 9 9 9 चा 81 2 2 चा 4 2 2 चा 4 4 4 चा किती होईल 16, म्हणजे E2 बाय E1 इज इक्वल टू 81 डिवाइडेड बाय 16. क्रॉस मल्टिप्लाय करा इथं व्हॅल्यूज पुट करू. E2 ची व्हॅल्यू किती आहे NP डिवाइडेड बाय E1 ची व्हॅल्यू किती आहे P इज इक्वल टू 81 डिवाइडेड बाय 16. P कॅन्सल, म्हणजे N इज इक्वल टू काय असेल 81 डिवाइडेड बाय काय म्हणताय 16 म्हणू आपण. ठीक आहे, म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन तर काय दिसत आहे N इज इक्वल टू 81 बाय 16 ऑप्शन किती आहे D. तर प्रीती कांबळे समजलंय तुम्हाला. प्रीती कांबळे कमेंट करा. प्रीती कांबळे कळलंय ओके. तर बघू पुढचा अजून एखादा क्वेश्चन आहे काय संपलाय. तर इथं मग आपल्याला डिक्लेअर करता येईल की तुमचं हे चॅप्टर तर संपलं. कोणतं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर याची टेस्ट मी तुम्हाला तसं सांगितलं आहे की जी टेस्ट कधी आहे आपली उद्या टेस्ट आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनची, आणि संडेला जी आपली टेस्ट होणार आहे बाळांनो त्यासाठी ग्रुप टेस्ट ना ती यासाठी आपले 3 चॅप्टर्स असतील. एक राहील तर रोटेशनल डायनामिक्स असेल, दुसरा चॅप्टर आहे आपलं ऑसिलेशन आणि तिसरा आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. असे 3 चॅप्टर्स आपल्याला संडेच्या टेस्टला असेल ग्रुप टेस्टसाठी, आणि उद्या मात्र कोणता आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस राहील. इतकं लक्षात येत आहे. तर हे जे चॅप्टर आपलं कंप्लीट झालं आहे या चॅप्टर मध्ये कुणाला काही अडचणी जरी असेल, कोणतं आपलं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन याच्यात आहे ना बघा क्वेश्चन टफ नाही आहे बाळांनो, क्वेश्चन इझी आहे. फरक एवढाच आहे की आपण तिथपर्यंत आहे ना फक्त प्रॉपरली पोहोचत नाही. तर यासाठी बघा तर काही या चॅप्टर मध्ये अडचणी जरी असेल कुणालाही काय ना की या चॅप्टरच्या संदर्भात कोणती अडचण जरी असेल तर कमेंट करा. पूर्ण चॅप्टर समजलाय कमेंट करा या चॅप्टरच्या बाबतीमध्ये. आणि आपण जे टोटल 30 क्वेश्चन सगळे आज क्वेश्चन आणि टफ क्वेश्चन आपण सिलेक्ट केले होते. प्रीती कांबळेचं म्हणणं आहे की टेस्टचा टाइम काय आहे, तर तो तुम्हाला ग्रुपवरती येऊन जाईल टेस्टचा टाइम. समीक्षाला काही अडचण नाही, सगळं समजलेलं आहे चॅप्टर. अजून समीक्षा सेलारला काही अडचण नाही, प्रतीक्षा काळेला काही अडचण नाही आहे, वैष्णवी आहेरला काही अडचण नाही, समजलंय सगळं. ईश्वरीला समजलंय, वैष्णवी मोईनला पूर्ण चॅप्टर समजलंय, आकांक्षा धनवडेला पूर्ण समजलेला आहे, अक्षय गाडेकरला पूर्ण समजलेला आहे, पृथ्वीराज शिंदेला सुद्धा काही अडचण नाही आहे, रुचाला पण काही अडचण नाही, स्वरांजलीला काही अडचण नाही आहे, प्रीती कांबळेला अडचण नाही, आकांक्षा चव्हाणला काही अडचण नाही, मसिरा इनामदारला काही अडचण नाही आहे, सिद्धीला काही अडचण नाही आहे, माया थोरातला पण काही डाऊट नाही आहे, सृष्टी साठेला पण काही अडचण नाही आहे, गायत्रीला पण काही अडचण नाही आहे, गायत्री पैठणकर, प्रतीक महालेला काही अडचण नाही आहे. अजून बाळांनो या चॅप्टरच्या बाबतीमध्ये कुणाला काही अडचणी जरी असेल तर कमेंट करू शकता. सार्थकला अडचण नाही. अजून बरेच मुलं राहिले ज्यांनी कमेंट केलेलं नाही आहे. तर काही अडचण नाही.
तर हे झालं तुमचं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन म्हणून. आता पुढच्या पार्टवरती येऊ थोडंसं आपण. तर न्यू चॅप्टर जे आपल्याला डिस्कस करायचं आहे तर ते यालाच रिलेट करणारा पार्ट घेऊ आपण, दॅट इज थर्मोडायनामिक्स. तर इथपर्यंत कुणाला काही अडचण नाही आहे, तर मग आज आपण याच्यातल्या पुढच्या पार्टवरती वर्क करू, दॅट इज थर्मोडायनामिक्स. काही इंट्रोडक्शन म्हणून काय ना मी तुम्हाला थर्मोडायनामिक्स देतोय. तर चौथ्या चॅप्टरवरती आपण वर्क करतोय थर्मोडायनामिक्स. तर थर्मोडायनामिक्सची जी काही सुरुवात आहे तर ती सुरुवात हीट पासून आहे. आता हीट कशाला म्हणू आपण? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड अस द सेन्सेशन अबाउट दी हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड, काय म्हणू आपण? हीट म्हणता येईल. बघा पुढच्या पार्टवरती आपण वर्क करतोय आणि तो आहे दॅट इज हीट. हीट कशाला म्हणू आपण? तर इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड अस द सेन्सेशन अबाउट द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड, काय म्हणू आपण? हीट म्हणता येईल. अँड डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी, त्याच हॉटनेस किंवा कोल्डनेसची जी डिग्री आहे त्यालाच काय म्हणू आपण? टेम्परेचर म्हणता येईल. बघा आपण सुरुवात करतोय याला रिलेट करणाऱ्या काही पार्ट्स पासून. आता थर्मोडायनामिक्स मध्ये काही अजून पण एक्स्ट्रा टर्म्स आहे की जे तुम्हाला 12वीला नाही पण तुम्हाला 11वीला काही झालेले आहेत. तर यामध्ये असणारे जे काही क्वेश्चन्स आहे, काही 11चे क्वेश्चन पण यामध्ये विचारले जातात. तर सुरुवात करतोय आपण दॅट इज थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सची सुरुवात केली आपण दॅट इज हीट पासून. आता हीट कशाला म्हणाल? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी, हा एक एनर्जीचा फॉर्म आहे which provide us the sensation about the hotness or coldness of a body is called, काय म्हणता येईल? हीट म्हणून. The degree of hotness or coldness of a body is called, काय म्हणता येईल? टेम्परेचर. बरोबर. आता टेम्परेचर जरी म्हटलं तर टेम्परेचर मेजर करण्याच्या एकूण 3 स्केल्स आहेत. तर बघा किंवा टेम्परेचर मेजर करणारं जे डिव्हाइस आहे याला म्हणू आपण दॅट इज थर्मोमीटर. तर बघा टेम्परेचर मेजर करणारं जे डिव्हाइस आहे याला काय म्हणू आपण? थर्मोमीटर. सुरुवात करून केली आपण हीट. हीट नेमकं काय आहे की इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड अस द सेन्सेशन अबाउट द हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड, काय म्हणू आपण? हीट म्हणता येईल. पुढचा आहे द डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड, काय म्हणू आपण? टेम्परेचर. त्यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर तो आहे त्या टेम्परेचर मेजर करणारं जे डिव्हाइस आहे या डिव्हाइसला काय म्हणू आपण? दॅट इज थर्मोमीटर. थर्मोमीटरच्या 3 स्केल्स आहे. एक आहे दॅट इज सेल्सियस स्केल, दुसरा आहे केल्विन स्केल आणि तिसरा आहे दॅट इज फेरेड स्केल. तर सर्वात पहिलं सेल्सियस स्केल. मग सेल्सियस स्केल म्हणजे या स्केलमध्ये तर जो फ्रीजिंग पॉइंट आहे, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर हा 0 डिग्री सेल्सिअस असेल आणि बॉइलिंग पॉइंट त्याचा तर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत कन्सिडर केलं जातं. या फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये एकूण 100 डिव्हिजन्स राहील आणि प्रत्येक डिव्हिजन ही 1 डिग्री सेल्सिअसची असते. बघा आपण घेतोय सेल्सियस स्केलला. सेल्सियस स्केलमध्ये जो फ्रीजिंग पॉइंट आहे वॉटरचा, फ्रीजिंग पॉइंट किती असेल? 0 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस राहील. या फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये एकूण 100 डिव्हिजन्स आहे आणि प्रत्येक डिव्हिजन ही 1 डिग्री सेल्सिअसची आहे. ठीक आहे. दुसरं घेतला आपण याच्यातला सेकंड जो काही पार्ट आपण कन्सिडर करू तर तो आहे दॅट इज केल्विन स्केल. मग केल्विन स्केल काय आहे की केल्विन स्केल मध्ये तर जो फ्रीजिंग पॉइंट आहे वॉटरचा तर तो राहील 273.15 आणि याचा बॉइलिंग पॉइंट आहे दॅट इज 373.15. परत इथं केल्विन स्केल च्या फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये एकूण 100 डिव्हिजन्स आहे आणि प्रत्येक डिव्हिजन ही 1 डिग्री सेल्सिअसची आहे. त्यानंतर याच्यातला आहे दॅट इज फेरेड स्केल. फेरेड स्केल मध्ये याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे वॉटरचा तर तो आहे 32 डिग्री फेरेड
त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तर तो आहे दॅट इज 212 डिग्री फेरेड आणि या दोघांमध्ये फ्रीजिंग पॉईंट आणि तर बॉइलिंग पॉईंट मध्ये नियर अबाउट 180 डिव्हिजन्स आहे आणि प्रत्येक डिव्हिजन ही 1 डिग्री फेरेडची आहे. मग या तिघांमध्ये रिलेशन काय आहे तर बघा रिलेशन लक्षात घ्या. टेम्परेचर इन केल्विन स्केल TC - 0 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू टेम्परेचर इन केल्विन स्केल TK - 273.15 किंवा अप्रॉक्सिमेटली 273 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू लिहिता येईल TF - 32 डिवायडेड बाय 180. आपण डिस्कस करतोय दॅट इज थर्मोडायनामिक्स. मग या थर्मोडायनामिक्सची आपण सुरुवात केली दॅट इज हीट पासून. हीट कशाला म्हणाल? इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड अस द सेन्सेशन अबाउट द हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड काय म्हणता येईल? हीट म्हणून. हीटला नंतर घेतला आपण टेम्परेचर. द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण? टेम्परेचर. त्यानंतर आपण घेतलं की टेम्परेचर मेजर करणारं जे डिव्हाइस आहे याला काय म्हटलं आपण? थर्मोमीटर. थर्मोमीटरच्या एकूण 3 स्केल्स आहे. एक आहे सेल्सियस स्केल, दुसरा आहे केल्विन स्केल आणि तिसरा आहे फेरेट स्केल. मग सेल्सियस स्केल काय आहे? इन दिस स्केल द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सियस अँड बॉइलिंग पॉइंट इज 100 डिग्री सेल्सियस. तर फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये एकूण 100 डिव्हिजन्स आहे आणि प्रत्येक डिव्हिजन ही 1 डिग्री सेल्सियसची आहे. दुसरा केल्विन स्केल. मग केल्विन स्केल मध्ये जो फ्रीजिंग पॉइंट आहे वॉटरचा तो आहे 273.15 केल्विन. याचा बॉइलिंग पॉइंट आहे 373.15 केल्विन. तर या दोघांमध्ये म्हणजे फ्रीजिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये एकूण 100 डिव्हिजन्स राहील आणि प्रत्येक डिव्हिजन ही 1 डिग्री केल्विनची असेल. तिसरा आहे मग फेरेट स्केल. तर फेरेट स्केल मध्ये फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर आहे दॅट इज 32 डिग्री फेरेट. देन बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर आहे 212 डिग्री फेरेट. या दोघांमध्ये 180 डिव्हिजन्स आहे आणि प्रत्येक डिव्हिजन ही 1 डिग्री फेरेटचे. मग या तीनही स्केलमध्ये रिलेशन काय राहील? तर टेम्परेचर इन सेल्सियस स्केल TC - 0 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू लिहिता येईल TK - 273.15 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू TF - 32 डिवायडेड बाय 180 म्हणू आपण. तर यानंतर पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे थर्मोडायनामिक्स. मग थर्मोडायनामिक्स कशाला म्हणाल? तर द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स अबाउट द किंवा विच डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर अँड हीट एक्सचेंज. Thermodynamics, it is a branch of physics which deals with the study of कोणाची स्टडी? तर टेम्परेचर अँड हीट अँड इंटरकन्व्हर्जन ऑफ हीट अँड टेम्परेचर. त्यालाच काय म्हणू आपण? थर्मोडायनामिक्स म्हणता येईल. तर या थर्मोडायनामिक्सचे मग एकूण 3 लॉज आहेत. सर्वात पहिला लॉ असा आहे की सपोज A आणि B हे दोन थर्मल इक्विलिब्रियम मध्ये जरी असेल, सिमिलर वेनी बी आणि सी हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये जरी असेल, अशा वेळेस ए आणि सी सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये राहील. बघा तर आपण डिस्कस करतोय दॅट इज थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स नेमका आहे तरी काय की इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स. ही एक फिजिक्सची अशी ब्रांच आहे की ज्यामध्ये तर टेम्परेचर आणि हीट याची स्टडी केली जाईल अँड इंटर कन्व्हर्जन ऑफ हीट अँड टेम्परेचर म्हणून आपण त्यालाच काय म्हणता येईल? थर्मोडायनामिक्स म्हणून. मग थर्मोडायनामिक्स शिकण्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये एकूण 3 लॉज आहे थर्मोडायनामिक्सचे. सर्वात पहिला लॉ दिलाय थर्मोडायनामिक्सचा, तो आहे त्याला झुरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतात. आणि झुरोथ लॉ काय की सपोज ए आणि बी म्हणजे इफ ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, बी अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, देन ए अँड सी आल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम म्हणता येईल. बघा थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे दोघांचं टेम्परेचर थ्रू आउट द सिस्टीम काय राहील? कॉन्स्टंट राहील. त्यालाच काय म्हणू आपण? थर्मल इक्विलिब्रियम. मग ए आणि बी जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, बी आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, याचाच अर्थ ए आणि सी सुद्धा काय राहील? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये राहील. तर यानंतर याच्यातला जो पुढचा पार्ट आहे तर या झुरोथ लॉच्या नंतर नेक्स्ट कन्सेप्ट येतो ती आहे थर्मोडायनामिक सिस्टीम. आता थर्मोडायनामिक सिस्टीम नेमका आहे तरी काय की काही ऑब्जेक्टचं कलेक्शन, दॅट इज ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट किंवा कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणता येईल, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द हीट एक्सचेंज, की जे हीट एक्सचेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर त्या ऑब्जेक्टचं कलेक्शन यालाच काय म्हणू आपण? थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणता येईल. मग थर्मोडायनामिक सिस्टीमला बघा 3 पार्ट मध्ये डिवाइड करू. एक म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टीम, दुसरा आहे सराउंडिंग आणि तिसरा घेऊ बाउंड्री. थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजे जे ऑब्जेक्ट आहे ना विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द हीट एक्सचेंज म्हणू आपण, त्याला म्हणता येईल तर थर्मोडायनामिक सिस्टीम. देन सराउंडिंग म्हणजे काय की अदर दॅन सिस्टीम जो पार्ट आहे याला आपण सराउंडिंग म्हणू, आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी जी काही बॉर्डर आहे या बॉर्डरलाच काय म्हणू आपण? बाउंड्री म्हणता येईल. बघा 3 पार्ट्स, एक थर्मोडायनामिक सिस्टीम, दुसरा घेतलाय सराउंडिंग आणि तिसरा काय घेऊ आपण? बाउंड्री कन्सिडर करते. मग थर्मोडायनामिक सिस्टीम नेमका आहे तरी काय की ऑब्जेक्टचं कलेक्शन, दॅट इज ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द हीट एक्सचेंज.
म्हणजे अशा काही ऑब्जेक्टचं कलेक्शन की जे हीट एक्सचेंजसाठी रिस्पॉन्सिबल आहे त्याला म्हणू आपण सिस्टीम म्हणता येईल. देन घेतला आपण सराउंडिंग. अदर दॅन सिस्टीम जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहे याला काय म्हणू आपण सराउंडिंग म्हणता येईल. म्हणजे सिस्टीमच्या व्यतिरिक्त जेवढा काही पार्ट आहे तो सराउंडिंग. आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारा जो पार्ट बघा या प्रकारचं तुम्हाला स्ट्रक्चर दाखवता येईल. ही आहे सिस्टीम, ही राहील सराउंडिंग आणि याला घेऊ आपण दॅट इज बाउंड्री म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. मग थर्मोडायनामिक सिस्टीमला आपण पुढे डिफाईन करायचं जरी झालं तर थर्मोडायनामिक सिस्टीमला पुढे जाऊन 3 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. एक आहे ओपन सिस्टीम, दुसरा आहे क्लोज सिस्टीम आणि तिसरा आहे आयसोलेटेड सिस्टीम. बघा सुरुवात कुठून केली आपण हीट पासून. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये हीट कशाला म्हटलं आपण इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोव्हाइड अस द सेन्सेशन अबाउट द हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी. दुसरं काय घेतलं आपण दॅट इज टेम्परेचर. टेम्परेचर कशाला म्हणाल द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड काय म्हणू आपण टेम्परेचर. त्यानंतर टेम्परेचर मेजर करणारं जे डिव्हाइस आहे याला काय म्हटलं आपण थर्मोडायनामिक्स. अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द टेम्परेचर इज कॉल्ड काय म्हणू आपण थर्मोमीटर म्हणता येईल. थर्मोमीटरच्या 3 स्केल्स आहे. एक आहे सेल्सियस स्केल, दुसरा आहे केल्विन स्केल आणि तिसरा काय घेतला आपण फेरेट स्केल. त्यानंतर आपण डिस्कस केलं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स कशाला म्हणू आपण इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स किंवा ब्रांच ऑफ सायन्स म्हणता येईल which study the temperature and heat and the interconversion of heat and temperature is called काय म्हणता येईल तर थर्मोडायनामिक्स म्हणून. मग थर्मोडायनामिक्सचे पुढचा जो पार्ट आहे तर तो आहे दॅट इज थर्मोडायनामिक सिस्टीम. थर्मोडायनामिक्स म्हणजे सराउंडिंग सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. सिस्टीम कशाला म्हणू आपण द ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स काही ऑब्जेक्टचं कलेक्शन किंवा ग्रुप विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द हीट एक्सचेंज इज कॉल्ड काय म्हणू आपण थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणता येईल. सराउंडिंग कशाला म्हणू आपण तर अदर दॅन सिस्टीम जो पार्ट आहे त्याला काय म्हणू आपण सराउंडिंग म्हणता येईल. आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारं जे रिजन आहे किंवा जी बॉर्डर आहे यालाच काय म्हणू आपण बाउंड्री म्हणता येईल. मग थर्मोडायनामिक सिस्टीमचे 3 टाइप्स आहे. एक आहे ओपन सिस्टीम, दुसरा आहे क्लोज सिस्टीम आणि तिसरा आहे दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीम नेमका आहे तरी काय की अशी काही सिस्टीम की जी सराउंडिंग बरोबर हीट अँड मॅटर एक्सचेंज करत असेल त्यालाच काय म्हणू आपण ओपन सिस्टीम म्हणता येईल. म्हणजे अशी काही सिस्टीम की जी सराउंडिंग बरोबर हीट अँड मॅटर दोनही एक्सचेंज करत आहे त्याला काय म्हणू आपण तर ओपन सिस्टीम म्हणता येईल. मग क्लोज सिस्टीम कशाला म्हणू आपण तर अशी काही सिस्टीम की जी सराउंडिंग बरोबर फक्त हीट एक्सचेंज करताय मॅटर एक्सचेंज करणार नाही यालाच काय म्हणू आपण तर क्लोज सिस्टीम म्हणता येईल. आणि तिसरी घेऊ आपण आयसोलेटेड सिस्टीम. तर आयसोलेटेड सिस्टीम कशाला म्हणू आपण तर अशी काही सिस्टीम की जी सराउंडिंग बरोबर हीट आणि मॅटर दोनही एक्सचेंज करणार नाही त्यालाच काय म्हणू आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणता येईल. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज थर्मोडायनामिक सिस्टीम. थर्मोडायनामिक सिस्टीमला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. एक घेतलंय ओपन सिस्टीम, दुसरं काय घेतलं क्लोज सिस्टीम आणि तिसरं काय घेतलं आपण आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीम कशाला म्हणाल तर अशी काही सिस्टीम की जी सराउंडिंग बरोबर हीट अँड मॅटर एक्सचेंज करेल त्याला काय म्हणू आपण ओपन सिस्टीम म्हणतो. दुसरा आहे क्लोज सिस्टीम. मग क्लोज सिस्टीम कशाला म्हणू आपण तर अशी काही सिस्टीम की जी सराउंडिंग बरोबर फक्त हीट एक्सचेंज करेल मॅटर एक्सचेंज करणार नाही त्याला काय म्हणू आपण क्लोज सिस्टीम म्हणता येईल. आणि तिसरा पार्ट आहे दॅट इज आयसोलेटेड सिस्टीम. मग आयसोलेटेड सिस्टीम कशाला म्हणू आपण तर अशी काही सिस्टीम की जी सराउंडिंग बरोबर तर हीट आणि मॅटर दोनही एक्सचेंज करणार नाही त्यालाच काय म्हणू आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणता येईल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जस्ट एक इमॅजिन करा की एक आपण भांडं घेतलंय स्टीलचं आपण कन्सिडर करू किंवा कोणते एक भांडं घ्या. त्यामध्ये काय करा की तुम्ही पाणी ठेवा आणि त्याला तुम्ही गॅसवर ठेवा. तर गॅसवर जर ठेवल्याच्या नंतर ते पाणी गरम होईल. पाणी गरम झाल्याच्या नंतर त्याचं कन्व्हर्जन होईल स्टीम मध्ये. तर बघा एक तर काय की तुम्ही टेम्परेचर त्या पाण्याला प्रोव्हाइड करताय पण पाणी काय करताय की सराउंडिंग बरोबर हीट एक्सचेंज करताय. सोबत बघा ते जे काही पाणी आहे तर याचं स्टीमच्या फॉर्म मध्ये सराउंडिंग मध्ये ते स्टीम पण जात आहे म्हणजे मॅटर पण चाललंय आणि हीट पण दोनही एक्सचेंज होत आहे. मग याला कोणती सिस्टीम म्हणू आपण ओपन सिस्टीम. आता त्याच भांड्यावर तुम्ही वरच्या साईडने एक झाकण ठेवा. झाकण ठेवल्यामुळे काय होईल की फक्त सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज होत आहे टेम्परेचर शिफ्टिंग होत आहे पण जे वाफ जाणार होते ती मात्र वरून झाकण ठेवल्यामुळे तशीच आहे म्हणजे मॅटर एक्सचेंज होत नाही. आता फक्त काय एक्सचेंज झाले हीट एक्सचेंज झाली. याला काय म्हणू आपण क्लोज सिस्टीम म्हणता येईल. आणि आता तिसरा पार्ट तुम्ही काय करा की ते जे काही गरम पाणी आहे
तर ते गरम पाणी आता एका थर्मसमध्ये टाका. थर्मसमध्ये टाकल्याच्या नंतर काय येईल की एक तर त्या सराउंडिंग बरोबर टेम्परेचर पण शिफ्ट होणार नाही, म्हणजे चेंज होणार नाही, आणि दुसरं महत्वाचं गोष्ट काय की मॅटर सुद्धा जाणार नाही. मग ही जी सिस्टीम आहे यालाच काय म्हणू आपण, आयसोलेटेड सिस्टीम, की ज्यामध्ये हीट आणि मॅटर हे दोनही सराउंडिंग बरोबर एक्सचेंज होणार नाही. यालाच काय म्हणू आपण, आयसोलेटेड सिस्टीम म्हणता येईल. इतकं लक्षात येत आहे. बघा आज आपण कोणता कोणता पार्ट कंटिन्यू केला. थर्मोडायनामिक्स सुरुवात केली. थर्मोडायनामिक्स मध्ये मग आपण सुरुवात केली होती हीट पासून, त्यानंतर घेतलं टेम्परेचर, त्यानंतर आपण म्हटलं थर्मोडायनामिक्सच्या मेजरमेंटच्या 3 स्केल्स घेतल्या. कोणत्या कोणत्या, सेल्सियस स्केल, केल्विन स्केल आणि फेरेट स्केल. त्यानंतर आपण डिस्कस केलं दॅट इज थर्मोडायनामिक्स सिस्टीम किंवा थर्मोडायनामिक्सचे 3 लॉस. त्यातला पहिला घेतला झिरोथ मध्ये आपण नेक्स्ट पार्ट घेतला थर्मोडायनामिक सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री म्हणता येईल. त्यानंतर आपण डिस्कस केलं थर्मोडायनामिक सिस्टीमचे 3 टाइप्स, कोणते कोणते, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. इथपर्यंत कुणाला काय अडचणी आहे? आजचं जे सेशन झालंय यामध्ये कुणाला काय अडचणी आहे? कमेंट करा बडांनो. कार्तिकी काही अडचण नाही, प्रीतीला काही अडचण नाही, सिद्धीला काही अडचण नाही, अजून आकांक्षाला काही अडचण नाही, आकांक्षा धनवडे, पृथ्वीराजला काय अडचण नाही, समीक्षाला काय अडचण नाही, आकांक्षाला काय अडचण नाही, सर्वेशला काय अडचण नाही, अक्षय, वैष्णवी, मोईन, ऋतुजा, प्रतीक महाले, महेश जगताप यांना काही अडचण नाही, सगळं कळलेलं आहे. तर ठीक आहे, उद्या काय करू आपण याच्यातल्या, तर पुढच्या पार्टवरती वर्क करू. उद्या फक्त येताना तुम्ही काय करा, थोडंसं हे चॅप्टर रीड करून घ्या. कोणतं, थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, मग आज आपण इथंच थांबून घेऊ. थँक्यू.